विट्यात किरकोळ कारणावरून तरुणावर हल्ला. शिवाजीनगरच्या संशयितावर गुन्हा दाखल. विटा येथील बसाग्रे मेडिकल समोर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर कटरने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय आणि या हल्ल्यात धीरज सुरेश चव्हाण वय वर्ष 28 राहणार बँक कॉलनी विटा, मूळ राहणार खानापूर, जिल्हा सांगली हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे. या प्रकरणी विटा पोलिसांनी शिवाजीनगर येथील रोहन गायकवाड या संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी धीरज चव्हाण हा पेशाने फर्निचर कॉन्ट्रॅक्टर आहे. तो सध्या विटा येथील बँक कॉलनी परिसरात राहतो. मंगळवार रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास धीरज विटा शहरातील बसाग्रे मेडिकल समोर रस्त्यावरून पान खाण्यासाठी पायी जात होता. त्यावेळी तेथे उपस्थित असलेला संशयित आरोपी रोहन गायकवाड हा धीरजकडे पाहून विनाकारण हसू लागला. त्यामुळे धीरजने त्यास तो माझ्याकडे बघून का हसतो असं जाब विचारला आणि या साध्या विचारण्याच्या राग मनात धरून संशयित आरोपी रोहन यांनी धीरजला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. आरोपीने अचानक स्वतःच्या खिशात हात घालून कटरसारखी धारदार वस्तू बाहेर काढली आणि या घातक हत्याराने धीरजवर वारित झाले. या हल्ल्यात कटर लागल्याने धीरजच्या डाव्या गालावर आणि पोटावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपीने तुला आता जिवंत सोडणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला आणि या घटनेनंतर जखमी धीरज चव्हाण याने विटा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून विटा पोलिसांनी संशयित आरोपी रोहन गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, विटा.